नमस्कार, मी रिद्धी जंगम. प्रीथू स्किल्सच्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपलं स्वागत आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये आपली वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणारच आहे, जसं की टेक्नॉलॉजीला घेऊन होणारे इश्यूज, बाल अधिकार, महिला अधिकार इत्यादी. या ट्रेनिंगसाठी आता आम्ही जो पहिला विषय निवडला आहे तो आहे रॅगिंगवर. त्याचं कारण असं आहे की रॅगिंग या विषयाकडे जरासं दुर्लक्षच होतं. पण महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या वर्षी एक इन्सिडेंट झाला ज्यामुळे रॅगिंग या विषयावर परत चर्चा चालू झाली आहे. तर तुम्ही नक्कीच पायल तडवीच्या केसबद्दल ऐकलं असणार आहे. या केसमध्ये एक पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल स्टुडंट ज्या ट्रायबल बॅकग्राऊंडमधून आल्या होत्या त्यांना त्यांची सुसाईड केस झाली होती. आणि असं न्यूज रिपोर्ट्सप्रमाणे असं म्हटलं जातं आहे की त्याचं कारण कास्ट डिस्क्रिमिनेशन होतं. तर ह्या विषयावर आपण जास्त बोलू नाही शकणार कारण ह्याची कोर्ट केस सध्या चालू आहे. पण या इन्सिडेंटमुळे महाराष्ट्रामध्ये परत या विषयावर चर्चा चालू झाली आहे आणि एक स्टेट गव्हर्नमेंटनी कमिटी फॉर्म केली आहे ज्याच्यामुळे आता जो स्टेट लॉ आहे आपल्याकडे रॅगिंगवरचा त्याला अजून कसं स्ट्रॉंग करता येईल ह्याच्यावर बोलणं चालू आहे. आणि कदाचित येत्या काही महिन्यांमध्ये किंवा पुढच्या वर्षाच्या स्टार्टिंगपर्यंत मला वाटतंय यावर काहीतरी होईलच, अपडेट येईलच आणि हा लॉ कदाचित अजून स्ट्रिक्ट केला जाईल. तर खरं असं बघितलं तर रॅगिंग ही प्रथा फार काय नवीन आहे अशातला भाग नाही आहे. हे खूप वर्षांपासून होत आली आहे. पण असं म्हटलं जातं की 70s आणि 80sच्या काळामध्ये खूप कॉलेजेस, हॉस्टेल्स, शाळा ह्याची वाढ व्हायला लागली देशभरात. आणि अशाच काही कॉलेजेस म्हणायचं झालं तर मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस हे भारतमध्ये सगळीकडेच एवढे वाढायला लागले. आणि हे जास्त करून असले कॉलेजेस रेसिडेन्शियल कॉलेजेस असतात त्यामुळे हॉस्टेल्सची पण वाढ झाली. आणि ह्या कारणामुळे असं म्हटलं जातं आहे की रॅगिंग ही प्रथा आधीपासून होती पण हे रेसिडेन्शियल कोर्सेसमध्ये जास्त वाढायला लागली आणि ती हळूहळू एक प्रथाच होत गेली. आणि आता असं झालं आहे की कस्टमरी आहे, म्हणजे रॅगिंग हे होतंच. आणि आपण हे न्यूज रिपोर्ट्समध्ये वगैरे सुद्धा बघतो की इतक्या केसेस होत आहेत इंडियामध्ये रॅगिंगवरचे. तर असं झालं की हे 80s 90sचा जो काळ होता या वेळेपासून साधारण रॅगिंगचे काही इन्सिडेंट्स लाईमलाईटमध्ये यायला लागले कारण त्याचे न्यूज रिपोर्टिंग्स व्हायला लागल्या. त्यामुळे लोकांच्या लक्षात यायला लागलं की रॅगिंगसारखं काहीतरी होत आहे. मजेची गोष्ट अशी आहे की एवढ्या वर्षांपासून ही गोष्ट चालत आली आहे. आपण आता 2020मध्ये आहोत आणि रॅगिंगवर अजूनही कुठल्या प्रकारचा सेंट्रल लॉ आलेला नाही आहे. पण ह्या कारणामुळे आणि वाढते प्रमाण रॅगिंगचे बघितल्यामुळे काही स्टेट गव्हर्नमेंट्सनीच स्टेप्स उचलले आणि त्यांच्या स्टेट्समध्ये लॉ आणले रॅगिंगवर. तर तमिळनाडू हे इंडियामधलं पहिलं स्टेट आहे जिकडे रॅगिंगच्या रिलेटेड एक लॉ आला. आणि मी तुम्हाला छोटंसं बॅकग्राऊंड सांगते की तमिळनाडूमध्ये असं काय झालं ज्याच्यामुळे तो लॉ आणावा लागला तिकडच्या गव्हर्नमेंटला. तर पोन नवरसू नावाची एक मर्डर केस झाली होती तमिळनाडूमध्ये. त्याची स्टोरी अशी आहे की हा स्टुडंट होता फर्स्ट इयरच्या ग्रॅज्युएशनचा आणि त्याचं 1996मध्ये मर्डर झालं होतं. तर त्याचे वडील तिकडचे मद्रास युनिव्हर्सिटीचे एक्स व्हाईस चान्सलर होते आणि तिकडचंच त्या मुलाच्या कॉलेजमधलाच एक कोणीतरी सिनियर होता ज्यांनी रॅगिंगच्या दरम्यान त्या मुलाला सांगितलं की कपडे काढून त्यांनी सांगितले की त्याचे चप्पल चाटावे. तर
या मुलांनी नाही सांगितलं मी असं करणार नाही म्हणून. तर त्यामुळे हा इन्सिडेंट घडला आणि हा मर्डर इतक्या वाईट पद्धतीने केला होता की त्याचे शरीराचे तुकडे करून करून तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये टाकून दिले होते, जे रिकवर करायला पण खूप दिवस लागून गेले होते. इव्हेंच्युअली त्याच्या वडिलांनी पोलीस कंप्लेंट केली आणि जॉन डेव्हिड असं त्या मुलाचं नाव होतं ज्यांनी मर्डर केला होता, त्यांनी येऊन स्वतःच कन्फेशन दिलं मर्डरबद्दल. तर ही केस तमिळनाडूमध्ये इतकी गाजली होती की तिकडच्या स्टेट गव्हर्नमेंटला शेवटी तिथे एक अँटी रॅगिंगचा लॉ पास करावा लागला. त्यांच्या इकडे 1997मध्ये लॉ आला. त्याच्या पाठोपाठ लगेचच महाराष्ट्र राज्यामध्ये 99मध्ये एक महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट ऑफ 1999 असा पास झाला. तर हा लॉ आल्यानंतर लगेचच त्याच्या पाठोपाठ एक सुप्रीम कोर्टच्या काही लँडमार्क केसेस झाल्या, जसं की विश्वजागृती मिशन वगैरे, ज्याच्यामध्ये रॅगिंग रिलेटेड गाईडलाईन दिली गेली होती की कॉलेजेस हॉस्टेल्सनी रॅगिंग थांबवण्यासाठी काय केलं पाहिजे. त्याच्या पाठोपाठ लगेचच UGCच्या गाईडलाईन्स आल्या रॅगिंगवर, AICTEच्या गाईडलाईन्स आल्या, MCIच्या गाईडलाईन्स आल्या. असं एक 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 गोष्टी होत गेल्या. पण ह्यानंतर सुद्धा असं दिसून येतं आहे की एवढ्या गाईडलाईन्स असताना, स्टेट लॉज असताना सुद्धा रॅगिंगच्या केसेस अजून सुद्धा होत आहेत. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की भारतामध्ये NCRB जे ऑर्गनायझेशन आहे हे जास्त करून क्राईम्सचे स्टॅटिस्टिक्स गोळा करतात आणि त्यांचा एक रिपोर्ट येतो की कुठल्या क्राईमवर किती क्राईम होतो आहे, कुठला क्राईम किती प्रमाणात होत आहे, ह्याच्यावर त्यांचा रिपोर्ट येतो दरवर्षी. तर रॅगिंग ह्याच्यावर आजपर्यंत असा काही स्टॅटिस्टिकल डेटा गोळा केला गेला नाही आहे. त्याच्यामुळे असं झालं आहे की रॅगिंग होत आहे हे आपल्याला कळतं आहे, न्यूजपेपर रिपोर्ट्स थ्रू कळतं आहे, आपण मुलांकडून ऐकतो आहोत, स्टुडंट्सकडून ऐकत आहोत, न्यूजवर बघतो आपण. पण खरंच त्याचं प्रमाण किती आहे ह्याच्यावर काहीच सांगता येणार नाही, कारण कुठेही रिलायबल डेटा नाही आहे. तुम्ही जर असं बघितलं, जाऊन सहज एक गुगल सर्च केला तर तुम्हाला दिसेल की असे न्यूज रिपोर्ट्स दिसतात. मध्यंतरी एक आलं होतं की 75% राईज झालं आहे रॅगिंगच्या केसेसमध्ये वगैरे. पण आपण केसेसचे नंबर वाढले म्हणून रॅगिंग वाढतच आहे असं म्हणू शकतो का? असंही असू शकतं की आता अवेअरनेस पसरते आहे रॅगिंगबद्दल कॅम्पसेसवर, एवढे लॉ आले, त्यामुळे इंटरनेट आहे, त्यामुळे कदाचित अवेअरनेस वाढल्यामुळे असंही असू शकतं की रॅगिंगचं रिपोर्टिंग आता जास्त व्हायला लागलंय किंवा केसेसही वाढत असतील. आपण हे बोलू शकत नाही जोपर्यंत ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा सर्वे होत नाही. तर आपल्याकडे सध्याच्याला रॅगिंगवर कुठेही डेटा नाही आहे. पण 2015मध्ये एक UGCनी रिसर्च स्टडी फंड केला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी रॅगिंगला फक्त एक सोशल इश्यू म्हणून नाही तर एक सायकोसोशल इश्यू म्हणून दृष्टीने बघितला होता. आणि तो रिसर्च कंडक्ट करताना त्या एक्सपर्ट्सनी असे भारतभर काही शाळा, कॉलेजेस, हॉस्टेल्स असे निवडून एक सॅम्पल क्रिएट केला होता आणि त्यांच्या इकडे जाऊन त्यांनी ऑब्झर्वेशनल स्टडी केली होती. त्यांनी जाऊन इंटरव्ह्यूज घेतले वेगवेगळ्या लोकांचे, जसे तिकडचे टीचर्स, कॉलेजेसचे प्रोफेसर्स म्हणा, अधिकारी म्हणा मॅनेजमेंटमधले, तिकडचे स्टुडंट्स, हॉस्टेल्स असतील तर वॉर्डन्स, या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घेतले गेले होते. आणि त्यांच्या या स्टडीमधून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या जे तुम्हाला या रिपोर्टमध्ये बघायला मिळतील. हा रिपोर्ट पब्लिक डोमेनमध्ये आहे, तुम्ही वाटलं तर तुम्ही जाऊन UGCच्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये काही पॉईंट्स आहेत जे मला असे वाटतात महत्त्वाचे आहेत, जे आत्ता मी बोलेल. तर त्यांच्या ज्या सॅम्पलमध्ये जेवढा त्यांचा स्टडी झाला होता त्या कॉलेजेस, हॉस्टेल्स आणि शाळांमध्ये, त्याच्यात त्यांना लक्षात आलं
की गव्हर्नमेंट रन जे कॉलेजेस आणि हॉस्टेल्स आहे तिकडे रॅगिंगचं प्रमाण सगळ्यात जास्त होतं. दुसरी एक गोष्ट त्यांना इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून लक्षात आली की जे वॉर्डन्स किंवा टीचर्स यांचे जेव्हा त्यांनी इंटरव्ह्यू घेतले तेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्या लोकांचा जो एक दृष्टिकोन होता रॅगिंगच्या टुवर्ड्स, तर त्यांना असं वाटतं की रॅगिंग म्हणजे काय इतकी मोठी गोष्टच नाही आहे. त्यांना असं वाटतं की रॅगिंग हे आमच्याबरोबरही झालंय आणि त्यांनी बरेच असे काही काही कारणं दिले ज्याच्यामुळे असं त्यांना असं वाटतं की रॅगिंग कदाचित युजफुल पण असू शकतं एखाद्या व्यक्तीसाठी. म्हणजे तो सिनियर्स बरोबर ओळख होते किंवा त्यांना असं वाटतं की रॅगिंगमुळे मुलं स्ट्रॉंग होतात आणि बाहेरच्या जगामध्ये जाऊन ते जगाला फेस करू शकतात इव्हेंच्युअली. असे काही त्यांनी इंटरव्ह्यू थ्रू रिझन्स दिले होते जे जरासं शॉकिंग आहे. कारण जर तिकडचे अधिकारी असे म्हणू शकतात, जर हॉस्टेलमधले वॉर्डन्स किंवा कॉलेजेसमधले टीचर्स म्हणा, प्रोफेसर्स म्हणा, शाळांमधले टीचर्स म्हणा, जर त्यांना असं वाटतं की रॅगिंग हा एक प्रॉब्लेमच नाही आहे, तर मुलं कोणाकडे जाणार कंप्लेंट घेऊन? तर कुठेतरी हे लक्षात आलं की त्यांचा अप्रोच जो दृष्टिकोन असतो रॅगिंगच्या तर्फे, तिकडे तो एक बदल आणणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत ते रॅगिंगला प्रॉब्लेम म्हणून बघत नाही तोपर्यंत रॅगिंग हा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर काही सोल्युशन लागणार आहे असा त्या दृष्टिकोनातून विचार होणारच नाही कधीच. दुसरं इंटरव्ह्यूमधून एक गोष्ट अजून मी नोटीस केली, त्याच्यात एक इंटरव्ह्यू होता ज्याच्यात त्यांनी सांगितलं की ज्या वॉर्डन्सनी ॲक्शन घेण्याचा प्रयत्न केला रॅगिंगच्या विरोधात, तिकडे त्यांना कुठेतरी पेरेंट्सकडून किंवा त्यांच्या सिनियर्सकडून प्रेशर यायला लागलं. म्हणजे जिकडे वॉर्डन्सला असं वाटलं की त्यांनी एक पॉझिटिव्ह स्टेप घेतला पाहिजे रॅगिंग थांबवण्यासाठी, जिकडे ज्यांनी रॅगिंग केलं त्याच्या अगेन्स्ट ॲक्शन घेतली होती, तिकडे ते प्रॉब्लेममध्ये पडले थोडेसे. म्हणजे हा कुठेतरी एक सिस्टमचा पण प्रॉब्लेम आहे असं म्हणता येईल. अजून एक त्याच्यातून अशी गोष्ट रिफ्लेक्ट झाली त्या रिपोर्टमधून की जिकडे मॅक्झिमम रॅगिंगच्या केसेस त्या बघण्यात आल्या होत्या त्या इन्स्टिट्यूशन्समध्ये रॅगिंगवर कधी ॲक्शन घेतली गेली नव्हती. म्हणजेच काय, तर तिकडचा अप्रोच असा होता की रॅगिंग चालतंय, आम्हाला माहिती आहे, पण ही एक प्रथाच आहे, सो आम्ही काही करणार नाही, आम्ही मध्ये पडणार नाही. जिकडे ॲक्शन घेतली जात नव्हती तिकडे रॅगिंगचं प्रमाण जास्त होतं. याच्यावरून आपण हा अर्थ काढू शकतो की जिकडे ॲक्शन घेतली जात होती, म्हणजेच काय, जिकडे वॉर्डन्स, जिकडे टीचर्स, जिकडे कॉलेजचे अथॉरिटीज रॅगिंगवर एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन काही पॉझिटिव्ह स्टेप्स घेत होते रॅगिंग थांबवण्यासाठी, तिकडे रॅगिंगचं प्रमाण कमी होतं. याच्यावरून आपल्याला दिसून येतं की गृहपालांचा रोल किती मोठा आहे. म्हणजे रॅगिंग जर थांबवायचं आहे तर थांबवता येऊ शकतो पॉझिटिव्ह स्टेप्स घेऊन, जर तसं वातावरण तिकडे क्रिएट केलं गेलं तर. अजून एक दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर आपल्याकडे जर सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स आहेत, एवढ्या ऑर्गनायझेशन्सनी दिलेल्या, इन्स्टिट्यूशन्सनी दिलेल्या गाईडलाईन्स आहे, कॉलेजेसच्या कधी कधी स्वतःच्या सुद्धा गाईडलाईन्स किंवा रूल्स असतात. महाराष्ट्रामध्ये एक स्टेट लॉ आहे जर रॅगिंगसाठी, तरी पण आपल्या इकडे रॅगिंगचं प्रमाण का एवढं मोठं आहे किंवा रॅगिंग का होत आहे ह्याचा आपण असंही अर्थ घेऊ शकतो की कुठेतरी ग्राउंड लेवलवर त्याचं वीक अंमलबजावणी होते. म्हणजेच काय, तर ह्या गाईडलाईन्सचं खरोखर अंमलबजावणी होत नाही आहे कुठेही ग्राउंड लेवलवर, किंवा कमजोर असेल ती अंमलबजावणी होत असेल जरी तरी पण. तर या सगळ्यांमधून एक लक्षात येतं की कुठेतरी आपल्याला काहीतरी चेंज आणणं गरजेचंच आहे. कारण ही वास्तव्य स्थिती आहे की रॅगिंग हे होतं. तर हे जर आपण नाही बदललं तर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो. आणि रॅगिंगच्या आपण काही केसेस येत्या लेक्चर्समध्ये बघू ज्याच्यात मुलं सुसाईडपर्यंत गेले आहेत, मर्डर्स झालेले आहेत, मुलांचे पूर्ण आयुष्य संपले, कधी कधी त्यांचे काही बॉडी पार्ट्स असे इंज्युअर झाले की ते कायमचे अपंग होऊन गेले.
तर आपल्याला वाटतं तितकं सोपं नाही आहे, खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. रॅगिंग होण्यामागचे कारणं पण खूप आहेत. हा एक नुसता सोशल इश्यू नाही आहे, हा सायकोलॉजिकल इश्यू पण आहे. खूप गोष्टी इन्व्हॉल्व्ड आहेत आणि ह्या सगळ्याबद्दल आपण पुढच्या येत्या सेशन्समध्ये बोलणार आहोत, हे सगळं डिस्कस करणार आहोत. ह्याच्यातून अजून एक गोष्ट अशी येते की जोपर्यंत आपण ही गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही की रॅगिंग आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये होत आहे किंवा आमच्या हॉस्टेलमध्ये होत आहे, तोपर्यंत आपण सोल्युशन ओरिएंटेड होऊच शकत नाही. जर सोल्युशन आणायचं आहे तर आपल्याला सगळ्यात आधी ॲक्सेप्ट करावं लागेल की आमच्या इकडे काहीतरी प्रॉब्लेम आहे. जेव्हा ते ॲक्सेप्टन्स येईल त्याच वेळेला दुसऱ्या बाजूने विचार केला जाईल की मग ह्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं. दुसरी गोष्ट अशी की जसं मी तुम्हाला बोलले की आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये लॉ कदाचित स्ट्रिक्ट होण्याची शक्यता आहे. रॅगिंगच्या लॉमध्ये अमेंडमेंट्स येऊ शकतात, कारण आता एक त्यांनी कमिटी पण बसवलेली आहे आणि हा लॉ कितपत फ्रुटफुल आहे की नाही आहे हे आता ही कमिटी ठरवणार आहे. तर आता असं झालं आहे की रॅगिंग जर तुमच्या हॉस्टेल्समध्ये झालं तर हा काय ऑप्शन नाही आहे की गृहपालाने स्टेप्स घ्यायच्या की नाही. हे आता कंपल्शन आहे, मॅन्डेट आहे आणि कायद्याप्रमाणे तुम्हाला स्टेप्स उचलणं हे ऑब्लिगेशन आहे, ही ऑफिशियल ड्युटी आहे. जर तिकडच्या वॉर्डन्सनी, टीचर्सनी काहीही कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही तर असंही होऊ शकतं की त्यांच्यावर क्रिमिनल चार्जेस लागू शकतात. तर ह्यासाठी आणि अशा केसेस झालेल्या आहेत, अशा केसेस आधी झालेल्या आहेत ज्याच्यामध्ये इव्हेंच्युअली म्हणजे नंतर त्या कॉलेज अथॉरिटीज किंवा त्या वॉर्डन्सला अरेस्ट केलं गेलं होतं, कारण त्यांच्याकडे कंप्लेंट्स आल्या होत्या पण त्यांनी त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नव्हती. तर ह्याच्यामुळे आता एक आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला ॲक्शन घेणं हे कंपल्शन आहे, त्यामुळे आपल्याला रॅगिंगबद्दल माहिती पण असणं तितकंच गरजेचं आहे. हा आता ऑप्शन राहिलेला नाही आहे. त्यामुळे येत्या काही लेक्चर्स म्हणजे सेशन्समध्ये आपण रॅगिंग म्हणजे नक्की काय, रॅगिंग झाल्यावर काय करायचं, रॅगिंग जर होत असेल तर आपण काय अजून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो ज्याच्यामुळे रॅगिंग होणं कमी होईल किंवा कम्प्लिटली थांबवता येईल आपल्याला, आणि एक आपण वॉर्डन म्हणून काय करू शकतो हे थांबवण्यासाठी, आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत कायद्याप्रमाणे, आपण ह्या सगळ्याबद्दल बोलणार आहोत पुढच्या सेशन्समध्ये. दुसरी एक गोष्ट अशी की आता आपण व्हॉट्सॲपवर ग्रुप बनवलेला आहे सगळ्या गृहपालांचा, आणि तुम्हाला या सेशन्स रिलेटेड काहीही डाऊट्स असतील किंवा तुमच्या इकडे काही रॅगिंग केसेस झाल्या असतील आणि तुम्हाला कामकाजात अडचण येत असेल, तुम्हाला काही कळत नाही आहे की काय करायचं, पुढचे स्टेप्स काय घ्यायचे, कसं करायचं आहे, तर तुम्ही तुमचे प्रश्न त्या ग्रुप्सवर टाकायला चालू करा. एखादं असंही इन्सिडेंट असू शकतो जो तुम्हाला असं वाटतं की त्या ग्रुपवर टाकणं योग्य नाही आहे, तर त्याच्यात तुम्हाला हरेश बारे यांचा नंबर सापडेल त्या ग्रुप्समध्ये. तुम्ही त्यांना पर्सनली मेसेज करून सुद्धा सांगू शकतात. तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात. अजून जर ह्याच्या व्यतिरिक्त पण अशी एखादी एमर्जन्सीची केस आली की तुम्हाला असं वाटतं की मला आत्ताच्या आत्ता ह्याचं काहीतरी सोल्युशन हवं आहे किंवा अगदी एमर्जन्सी आहे, काहीतरी थांबूच शकत नाही ती गोष्ट, तर तुम्ही त्यांना, हरेश बारेंना कॉल पण करू शकतात आणि तुमचे प्रश्न विचारू शकतात आणि आम्ही ॲज फार एज पॉसिबल ट्राय करू की ते तुम्हाला सोल्युशन लगेच देऊ शकू. आपलं हा जो ट्रेनिंग प्रोग्राम होणार आहे हा फक्त आम्ही बोलू, तुम्ही ऐकणार आणि संपलं असं होणार नाही आहे. आपला ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजे जेव्हा सेशन्स आपले संपतील त्याच्यानंतर आपण तुमच्या आलेल्या प्रश्नांवर सुद्धा एक सेशन घेऊ, ज्याच्यावर आम्ही त्याच्यावर उत्तरं देऊ तुम्हाला, तुमच्या प्रश्नांची, तुमचे काही डाऊट्स असतील त्याच्यावर. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यानंतर एक हँड होल्डिंग पोस्ट ट्रेनिंग सपोर्ट ज्याला म्हणतो ते सुद्धा होणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्ही जे तुम्हाला डेली कामकाजात जसे काही प्रॉब्लेम्स येत असतील
तर तुम्ही त्याचे प्रश्न आम्हाला, त्या टॉपिक रिलेटेड काही प्रश्न असतील ते पाठवा. आम्ही तुम्हाला आमच्या साईडनी जे सोल्युशन देता येईल, जी हेल्प करता येईल, आम्ही करण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि तुम्हाला जितकी हेल्प पुरवता येईल आम्ही आमचं पूर्ण बेस्ट ट्राय करू की तुम्हाला आम्ही ते देऊ शकू. तर आपण आता पुढच्या सेशन्समध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि धन्यवाद.